नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 17 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार नुसार भारताला न्यूझीलंडमध्ये किती टक्के निर्यात शुल्क मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100%. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये FTA करार 27 एप्रिल 2026 रोजी साईन होणार आहे. हा करार न्यू दिल्लीमध्ये होईल आणि त्याची औपचारिक आयोजन भारत मंडपम येथे केले जाणार आहे. या FTA मुळे दोन्ही देशांचा व्यापार USD 5 अब्ज डॉलरपर्यंत वाढायचं आहे. हे लक्ष्य पुढील 5 वर्षांमध्ये गाठायचं आहे आपल्याला. आणि भारताला 100% निर्यातीत झिरो ड्युटी ॲक्सेस म्हणजेच शून्य शुल्क मिळेल आणि भारत न्यूझीलंडमधून येणाऱ्या 95% वस्तूंवरील शुल्क कमी किंवा पूर्णपणे रद्द करणार आहे. असा हा अशी फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, जागतिक GDP वाढीला सर्वात मोठा हातभार कोणत्या तंत्रज्ञानामुळे लागणार आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI मुळे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जागतिक GDPचा अंदाज व्यक्त केलाय सध्या, आणि पुढील 5 वर्षात जागतिक GDP जवळपास 56 USD ट्रिलियन वाढेल असा अंदाज आहे. आणि या वाढीला मुख्य कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असणार आहे आणि क्वांटम कम्प्युटिंग सारख्या नव्या तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा यात असेल. आणि ऑटोमेशन आणि AI मुळे स्वस्त मजुरीवरती आधारित आर्थिक मॉडेल्स धोक्यात येतील. GDP म्हणजे देशात तयार होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण किंमत, आणि हवामान बदल आणि वाढते कर्ज हे समोरील मोठा धोका आहे. अशाही गोष्टी सांगण्यात येत आहेत. पुढील प्रश्न तिसरा, स्मृती मंधाना कोणत्या ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 18 या ब्रँडची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्मृती मंधाना आता 18 ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. आणि 18 हा उच्च कार्यक्षमता स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे आणि त्याचा मालक विराट कोहली हा आहे. आणि हा करार दीर्घकालीन आहे, म्हणजे स्मृती आणि 18 एकत्र खूप काळ काम करणार आहेत. या भागीदारीमुळे वुमेन्स स्पोर्ट्स आणि लाईफस्टाईलमध्ये ब्रँडच्या उपस्थितीत वाढ होणार आहे. आणि स्मृती मंधाना प्रोडक्ट डेव्हलपमेंट ॲक्टिव्ह भूमिका घेणार आहे. डिझाईन्स आणि R&D टीमसोबतही ती काम करणार आहे या करारामुळे. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, भारताच्या पहिल्या प्रवासी रेल्वेचा 173वा वर्धापन दिन कोणी साजरा केलाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अश्विन वैष्णव यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे अशा मार्गावरती धावली होती. आणि या निमित्ताने ठाणे रेल्वे पुलाचा एक जुना ऐतिहासिक फोटो सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला या दरम्यान. आणि रेल्वे मंत्र्यांनी द जर्नी कंटिन्यूअस असा दिलेला संदेश लोकांच्या पसंतीला उतरला. आणि यासोबतच आधुनिक अमृत भारत एक्सप्रेसचा फोटो देखील प्रसिद्ध केला गेला, म्हणजे जुनं आणि नवं एका फ्रेममध्ये या दरम्यान दाखवण्यात आलं होतं. ठीक आहे, पुढील प्रश्न पाचवा, 2026 फिडे वुमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंट कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, R वैशाली हिने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ही स्पर्धा कायप्रस
मध्ये झाली. वैशालीने 8.5 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. फिडे कॅन्डिडेट्स टुर्नामेंट जिंकणारी ती पहिली भारतीय महिला झालेली आहे आणि हा विजय ऐतिहासिक मानला जातोय. अंतिम फेरीमध्ये तिने कॅटरन्या लॅग्नो हिला हरवलंय. नाव पुन्हा एकदा पाहून घ्या. स्पर्धेत सर्वात कमी रेटिंग असतानाही वैशाली ही स्पर्धा जिंकली. या विजयामुळे ती आता वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरलेली आहे. कॅन्डिडेट्स टुर्नामेंट जिंकल्यावरती वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी थेट पात्रता मिळत असते आणि वैशालीचा विजय आता युवा खेळाडूंसाठी नक्कीच एक प्रेरणा देणारा आहे. पुढील प्रश्न 6वा. अँटी मनी लॉन्ड्रिंग साठी MOU कोणत्या 2 संस्थांमध्ये झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, FIU आणि PFRDA. याचा फुल फॉर्म मी पुढे दिलाय, बघून घ्या. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट म्हणजे FIU आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे PFRDA यांनी एकत्र येऊन MOU साईन केलेला आहे. मुख्य हेतू आहे एकमेकांच्या माहितीचे देवाणघेवाण वाढवायचे आणि हा MOU खुद्द वित्त मंत्रालयाने जाहीर केलेला आहे. या करारामुळे आउटरीच कार्यक्रम आणि विविध प्रशिक्षण सेमिनार्स घेतली जाणार आहेत. या सगळ्याचा उद्देश मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी निधी दोन्हींच्या जोखमीचं मूल्यांकन केलं जाईल असा आहे आणि MOU मुळे संपूर्ण वित्तीय प्रणाली अजून सुरक्षित होईल. भारतात आर्थिक पारदर्शकतेसाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील प्रश्न 7वा. भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंद्रा पोर्ट आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मुंद्रा पोर्ट आता भारतातील सगळ्यात मोठं ऑटोमोबाईल निर्यात केंद्र आहे. हे पोर्ट कच्छ जिल्ह्यात गुजरातमध्ये आहे. ठीक आहे. एप्रिल 2026 मध्ये एका जहाजातून 6800 कार्स निर्यात करून राष्ट्रीय विक्रम यांनी या पोर्टने केलेला होता आणि कार निर्यातीसाठी इथे रोल ऑन आणि रोल ऑफ रोरो तंत्रज्ञान वापरत आहेत आणि रोरो तंत्रज्ञानामुळे वाहन हाताळण्याचा वेळ कमी होतो आणि कामाची गती देखील वाढते. मुंद्रा पोर्ट 100हून जास्त देशांमध्ये गाड्या पाठवतं आणि कच्छचा हा संपूर्ण प्रदेश भारताच्या पोर्ट लॉजिस्टिक्समध्ये मुख्य भूमिका बजावत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. एप्रिल 2026 मध्ये लोकसभेमध्ये खालीलपैकी कोणती विधेयकं मांडली गेलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सीमांकन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लोकसभेमध्ये 3 मोठी विधेयकं चर्चेसाठी मांडली गेली आहेत. या सगळ्या विधेयकांचा उद्देश आहे महिलांचा राजकीय सहभाग वाढवणं. सीमांकन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 ही 2 मुख्य विधेयकं देखील मांडण्यात आली आणि 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर झाला होता आणि या कायद्यानुसार महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये 1/3 आरक्षण दिलं जाणार आहे. हे 3रं विधेयक. सीमांकन विधेयक प्रक्रियेमुळे महिलांचे संसद आणि विधानसभांमधील प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने वाढणार आहे. पुढील प्रश्न 9वा. रग्बी प्रीमियर लीग RPL 2026 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. रग्बी प्रीमियर लीग RPL 2026 ची दुसरी आवृत्ती येत्या जूनमध्ये होणार आहे आणि यंदा ही स्पर्धा हैदराबादमध्ये रंगणार. सामने गाचीबोवली स्टेडियमवरती खेळले जातील. पहिली जी आवृत्ती होती ती मुंबईमध्ये झाली होती आणि ही स्पर्धा 16 ते 28 जून 2026 या कालावधीत होईल. या वर्षाच्या रग्बी प्रीमियर लीगमध्ये 6 संघ असतील. सगळे मागच्या हंगामातील जुने संघच आहेत आणि RPL ही फ्रँचायझी सिस्टीमवरती आधारित व्यावसायिक स्पर्धा आहे. या लीगमुळे देशामध्ये रग्बीला नवी चालना मिळते आणि लोकप्रियता वाढते.
पुढील प्रश्न 10वा. विस्डन्स लीडिंग वुमेन्स क्रिकेटर इन द वर्ल्ड 2025 कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दीप्ती शर्मा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ICC महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये तिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जाहीर केलं गेलं. ती टीम इंडियाची मुख्य ऑलराऊंडर आहे. म्हणजे पहिला जो आपण पुरस्कार पाहिला त्या व्यतिरिक्त हा पुरस्कार देखील बघून घ्या. वर्ल्ड कपमध्ये 200+ धावा आणि 20+ विकेट्स घेणारी पहिली महिला ती बनलेली आहे. दीप्तीचं आंतरराष्ट्रीय पदार्पण वयाच्या 17व्या वर्षी झालेलं आहे आणि 2025 यात तिने एकूण 617 धावा केल्या आणि 53 विकेट्स तिने पटकावल्या आहेत. आणि तिने 300 आंतरराष्ट्रीय विकेट्स पार करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू हा टायटल तिने मिळवला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. IMFच्या अंदाजानुसार भारत सध्या जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6वी अर्थव्यवस्था आहे भारताची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या अंदाजानुसार भारत 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. भारत युकेच्या खाली घसरून 6व्या स्थानावरती आला आणि 2026-27 अखेरीस भारताचा GDP $415 ट्रिलियन असण्याचा अंदाज आहे आणि युकेचा GDP $4.26 ट्रिलियन इतका आहे. 4.15. आणि आधार वर्ष बदलल्यामुळे नाममात्र GDP कमी करण्यात आला. त्यामुळे GDPच्या क्रमवारीत घसरण झाली. रुपयाच्या अवमूल्यनाचा देखील यावरती परिणाम झालेला आहे. ही कारणं आहेत. आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये रुपयाचे 11% अवमूल्यन झाले आणि GDP मध्ये सुमारे 4% घट नोंदवली गेली. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तराखंड येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा कार्यक्रम उत्तराखंड राज्यात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अनिल चौहान यांनी सुरुवात केली. हा कार्यक्रम इंडियन आर्मीद्वारे आयोजित केला जात आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात बद्रीनाथ येथून झालेली आहे. हा 113 किलोमीटरचा साहसी प्रवास आहे आणि या मोहिमेमध्ये 3 केदारांचा समावेश आहे. इथे मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला, फक्त बघून घ्या GS म्हणून. कल्पेश्वर, रुद्रनाथ आणि तुंगनाथ असे 3 केदार या दरम्यान असणार आहेत या प्रवासात. आणि या उपक्रमाचा उद्देश आहे वारसा संवर्धन. ठीक आहे. तर आजचे आपले 17 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्याबद्दल थँक्यू सो मच.